मध्यंतरी नरभक्षी माणसं होते. आदिवासी लोक आहेत ना, आत्तासुद्धा माणसं मारतात. जर तुम्ही काही एरिया पाहिला, अजूनही माणसाला प्रवेश नाही आहे तिथे. आपल्यामध्ये खंड आहे हा भारताच्या अंतर्गत. तिथं एकच जमात राहते, दुसऱ्या माणसाला येऊच देत नाहीत. ते माणसं मारतात. ते बराच प्रयत्न केला त्या माणसाला माणसात आणण्याचा, पण त्या माणसाने माणसं येऊच दिले नाहीत की तुम्ही नकोच. आता त्या एरियातून हे तिघजण चालले होते. भगवान श्री रामचंद्र प्रभू, मध्यंतरी सीता आणि पाठीमागं लक्ष्मण. आता जाताना दिवसभर त्यांना पाणी मिळालं नाही. लोक यायचे, पायचे जायचे, पायचे यायचे जायचे. मग संध्याकाळी अत्री ऋषींच्या आश्रमात गेले ते. तेव्हा जाऊन त्यांना काही पाणी, जलपान, थोडंसं खायला मिळालं. आणि त्यांनी बोलता बोलता अत्री ऋषींना सांगितलं की महाराज, सकाळपासून आम्ही फिरतोय, जंगलातून येतोय, पण ना आम्हाला कोणी पाणी विचारलं, ना काही फळं विचारले, ना थांबासा म्हटले. लोक यायचे, बघायचे जायचे, बघायचे जायचे. अत्री ऋषी म्हटले, महाराज तुमच्या रूपाचा एवढा प्रभाव होता, ते तुम्ही जिवंत आले हे तुमचं नशीब आहे. कारण की जे येत होते ते नरभक्षी होते, आदिवासी होते. ते तुम्ही जेव्हा येत होते तुम्हाला पाहिलं की त्यांना असं वाटायचं की हे देखणा माणूस याला मारू नये, चांगला माणूस याला मारू नये. हे पाहून निघून जायचे. हेच उपकार आहेत. विठ्ठला विठ्ठला. आणि कधी कधी हे उपकार समजत नाहीत बरं का. आळंदीमध्ये धर्मशाळेचं उद्घाटन होतं. एक आमदार आले आणि मला विचारलं की धर्मशाळा बांधताना तुम्हाला काही त्रास झाला का? म्हटलं नाही. मग इथल्या आमदारांनी काही तुम्हाला मदत केली का? मराठी नीट समजून घ्या बरं का. इथल्या आमदारांनी तुम्हाला काही मदत केली का? म्हटलं नाही. पण असं कसं काय तुम्ही म्हणता त्रास झाला नाही तुम्हाला? म्हटलं नाही झाला त्रास. मग मदत केली नाही का तुम्हाला? म्हण नाही. ते म्हणे तुम्हाला त्रास न होणं हीच मदत आहे ना, तर ते कधीही काम अडवू शकले असते. नाही कळालं? एखादा नगरसेवक असेल तर काम अडत नाही. आणि जर वाटलं एखाद्याला की याचं काम अडवावं, कोणी काडी लावली हे सुद्धा कळत नाही, पुढं तुम्ही सॉल्व करायला त्याच्याकडे जा. असं तुम्ही आहेत का? मग आम्हाला न विचारता काम कसं काय सुरू केलं? शब्द लक्षात ठेवा. हा प्रभाव पुण्याचा आहे, तेजाचा प्रभाव आहे. बरवे पण तेव्हाच येतं जेव्हा तुमचं अंतकरण निष्पाप असतं. विठ्ठला विठ्ठला. निष्पाप अंतकरण असतं. आणि माझ्या समोर तुम्ही एवढे लोक बसलेले आहात, तुम्हाला सुद्धा वाटत असेल चांगले माणसं जीवनात यावेत, बसावेत, भेटावेत, मित्र व्हावेत. पण एक सांगतो तुम्हाला, चांगली माणसं दिसत नाहीत हो. तुकोबाराचा अभंग फार सुंदर आहेत. कोण पुण्य यांचा होईन, कोण पुण्य शब्द, काय पुण्य घेऊन जन्माला यावं की हे संत भेटावेत. याचाच अनुवाद तिसऱ्या अभंगामध्ये आहे. तिसऱ्या सुकृताची जोडी, बहुधा सुकृताची जोडी, बहुधा सुकृताची जोडी, बहुधा सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी. बहुत सुकृत शब्दाचा अर्थ चांगलं कर्म. सुकृत जे करतो ते सु, चांगलं कर्म. कोणाला त्रास न देणं, आपल्या मर्यादेत वागणं, आपल्या विधीपूर्वक वागण्याला सुकृत म्हणतात. आणि थोडं सुकृत नाही लागत चांगल्या माणसाला. बहुत सुकृताची जोडी. चांगली माणसं जीवनात भेटावी याला खूप मोठं पुण्य लागतं. तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात,
नको असणाऱ्या माणसाच्या गदारोळात तुम्ही राहता. शेजारी त्रास देतात, बाहेरचे त्रास देतात. आणि आता भारताची तर परंपरा अशी विचित्र, कशाने त्रास होईल सांगता येत नाही महाराज. कितीही चांगला बघा, जातीवादाने त्रास होतो, धर्माने त्रास होतो, राजकारणाने त्रास होतो, रस्त्यावर जात असेल तर बंद होतो, कोण दगडं फेकल काही सांगता येणार, सुरक्षितच नाहीत. सगळा भारत राम भरोसे, काही सांगता येत नाहीत. म्हणून चांगलं गाव, चांगली लोक एकत्रित यावेत, याला खूप भाग्य लागतं महाराज. जगामध्ये काही पुस्तकं प्रसिद्ध, काही एरिया प्रसिद्ध आहेत. जपानमध्ये एक एरिया आहे, 100 वर्षाच्या खाली माणसंच मरत नाहीत. मग त्या पुस्तकातलं आणि त्या भागातलं रहस्य मी मागच्या वर्षी गेलो होतो, तिथं पाहिलं. माणसं आहे ना, अशी देव माणसं आहेत महाराज. विनम्रतेनं बोलणं, पाप मनामध्ये नसणं, 100 वर्ष निरोगी जीवन जगतात. आणि माणसं एकत्रित राहतात. न भावकी आहे, न प्रगती आहे, न विरोध आहे, काही नाहीत. आपण माणसं आहोत, आपल्याला 100 वर्ष जगायचे आहेत, याच्या अतिरिक्त दुसरं ध्येयच नाहीत. अशी माणसं मिळण्यासाठी बहुत सुकृताची जोडी, कळलं का? बँक बॅलन्स. तुम्ही चांगलं कर्म करताय, लगेच खर्च करतायत. अन्नदान दिलं, पंगत दिली, लगेच नवस पूर्ण, ते संपलं पुण्य. जोडी शब्दाचा अर्थ आहे बँक बॅलन्स. पुण्य जमा करा, खर्च नका करू. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खर्च करू नका. आणि मोठ्या गोष्टीसाठी पुण्य लागतं. तुम्ही बंगला घ्यायचा असेल, पैसा लागतो त्याला. जमीन घ्यायची असेल, मोठी जमीन, पैसा लागतो, तो जोडलेला पैसा लागतो. म्हणून बहुत सुकृताची एक सुकृत जोडी, बँक बॅलन्स, पुण्याचं बँक बॅलन्स. म्हणून विठ्ठलाचं रूप पाहिल्यानंतर समाधान कधी होतं? ज्याच्या जीवनात सुकृत आहे त्याला ते विठ्ठलाचं रूप पाहायला मिळतं. आपण पंढरपूरला जाऊन मूर्ती पाहतो का रूप पाहतो? रोजचा अभंग तुम्ही ऐकलेले 7 दिवस, सुंदर ते मूर्ती सुंदर म्हटले का या अभंगात? सुंदर ते. कधी आयुष्यात ध्यान लावलंय का तुम्ही विठ्ठलाचं? तर मग कसं ध्यान सुंदर दिसणार ते? तुम्ही गेले की ती मूर्ती पाहताय, ध्यान नाही पाहत. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठलात आवड निर्माण व्हावी. एक तुम्हाला अजून पुढचा टप्पा सांगतो. चांगले माणसं कळावे आणि ते भेटण्याची आवड व्हावी, याला पुण्य लागतं महाराज. चांगली माणसं कळतच नाहीत. ज्ञानोबाला त्रास झाला, तुकोबाला झाला, भगवान बाबाला झाला, त्याच्यापेक्षा जास्त त्रास शिवाजी महाराजांना झाला. आणि शिवाजी महाराजांना त्रास जवळच्या लोकांनी दिला. बाहेरचे लोक थोडीच गद्दारी करतात. जवळचा माणूस कधी काटा काढेल काही सांगता येणार? खूप अवघड गोष्ट आहे ते, कीर्तनात सांगण्याचा विषय नाही. म्हणून ही आणि नंतर मग यांची पुण्यतिथी आणि जयंती होते. हयात असताना त्रास होतो. तुकोबाला लिखाणाला स्वातंत्र्य नव्हतं, गाथा बुडवलाय. मी एवढे सुंदर सुंदर अभंग तुकोबाने लिहिले. सुंदर ते ध्यान, समचरण दृष्टी, श्री आनंदा, एवढे अभंगसुद्धा बुडवावेत. किती म्हणजे तुकोबाराय न कळावेत. काय कारण त्याचं? सुकृत नाही, पुण्य नाहीत. कीर्तन कळायला सुद्धा पुण्य लागतं हो. मी मागाशी सांगितलं तुम्हाला, असे पिक्चर पाहतात जे आपल्या घरात त्या घटना घडू नये म्हणून तुम्ही सावध आहात. आणि त्याच घटना पाहायला तुम्ही पिक्चर हॉलमध्ये जाता. आणि जर एखादा आर्ट पिक्चर लागला, कलात्मक पिक्चर लागला, ते पिक्चर चालतच नाहीत. का? ठीक आहे, नैतिकता दाखवलेली, गुंडगर्दी दाखवली, मारामारी दाखवली. हे लहान लहान पोरांचं दुर्भाग्य आहे महाराज. मैदानी खेळ बंद झालेत आणि मोबाईलवर मारामारीचे खेळ खेळत आहेत. त्यांच्या मेंदूमध्ये लहानपणीपासून हिंसा जन्माला घालताय. तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय पेरताय तुमच्या मुलामध्ये? ज्ञानेश्वरी पेरली, गाथा पेरला, काय संस्कार दिले? बाईला काम करायचं असतं, ते पोरगा ऐकत नसतं, मोबाईल देते, ते गेम करत बसतं. आणि गेम मारामारीचे आहेत. आणि ते मारामारीचं त्या मुलाच्या डोक्यात बसले तर आईबापाला मारलं नाही का? ते गल्ली बोळात शिकवलं काय त्याला तुम्ही? त्याच्या कच्च्या मेंदूमध्ये दुश्मन बसवलेत तुम्ही, वाईट बसव. तुम्ही किती प्रयत्न करा, त्याच्या मेंदूतून जातच नाही. म्हणून चांगल्या घरात जन्माला येण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. आणि चांगलं ठिकाणी चांगली माणसं कळावीत, घरात आलेली माणसं कळावी, याच्याकरता सुद्धा भाग्य लागतं. बहुत
एवढं वाक्य लक्षात ठेवा, सुकृताची जोडी. दारूच्या गुत्थ्यावर जायचं आणि संतांनी भेटावं असं इच्छा करायची, हे मूर्खपणाचं लक्षण आहे. दिवसभर लोकांचे मुंडके तोडायचे आणि हे नामदेव महाराजांचा अभंग आहेत. हरिदासाच्या चरणी लोळे लोटांगण संत आले की, आणि केशी धरोनी कापी गळे. 700 वर्षापूर्वीचा अभंग आहे. केशी धरोनी केसांनी गळा कापता तो, आणि संत आले की लोटांगण. बहुत सुकृताची. जर तुम्हाला समाधान पाहिजे असलं ना, सुकृताचं बँक बॅलन्स पाहिजे, जोड पाहिजेत, मग तुम्हाला प्रेम निर्माण होतं. मला बरेच लोक विचारतात, मला ज्ञानेश्वरी कळत नाही. म्हणलं कळावी असं काय केलं आहे तुम्ही? नाही कळत नाही. तू कोण आहेस? कशामुळं तुला कळायला पाहिजे? काय समजतात स्वतःला? लोक फार व्यवहारित. माझं ते वन विभागाचं एक काम चालू आहे आणि एकाला पुण्यामध्ये उद्घाटन करायचं होतं माझ्या हातून. आणि त्यात मला ते सगळं टेक्निकली माहिती आहेत. मग त्याने ते वन विभागाच्या अधिकाऱ्याला गोड बोलला. आता आमचं गडाचं काम आहे वन विभागाच्या अधिकाऱ्याकडे. मग त्याला वाटलं यांच्यामार्फत तारीख घ्यायची. फार हुशार लोक, कुठून वशिला लावतील, कसे शोधतील, कुणाचं ऐकतात, कोण आहेत, काय बराबर. आणि तो त्या वन अधिकाऱ्याला घेऊन माझ्याकडे आला आणि मग त्यांनी सांगितलं, महाराज पुण्याला उद्घाटन आहे, तुम्ही यावं असं वाटतं याला. त्या माणसाकडे सगळं निरीक्षण करून पाहिलं. म्हटलं काय आहे तुझं? ते म्हणे एक 20-25 कोटीची बिल्डिंग आहेत, हॉस्पिटल आहेत, आमकं वगैरे वगैरे सांगितलं. तुमच्या हातानं उद्घाटन ठेवायचं आहे. म्हटलं 21 वर्षामध्ये भगवानगडासाठी असं काय केलं की त्या महंताने तुझ्यासाठी 400 किलोमीटर प्रवास करावा? मराठी कळली का? जाणं 200 किलोमीटर पुणे, येणं 200. असं काय केलं 21 वर्षामध्ये की भगवानगडाचा महंत तुझ्या घरी यावा? असं काय केलं? बहुत सुकृताची. त्याच्यावर बोलतोय काय केलं? तू गपच बसला तो. आणि त्या वन विभागाला सांगितलं, हे तुमचे कामं नाहीत महाराज असले, हे धंदेवाईक लोक आहेत, यांना घेऊन येत जाऊ नका माझ्याकडे. तुमचं काही काम असलं तर सांगा. काहीही न करता पुण्याचं फळ आपल्याला मिळावं असं समजणं गाढवपण आहे. काहीही न करता एक सेव घ्या. आता हल्ली तर त्या महादेवाला एवढा त्रास आहे महाराज, कुणाचं ऐकलंय काय ऐकलंय मला नाही माहिती. कधी त्याला शिवरात्रीशिवाय पाणी आणि फुलं मिळाले नाहीत. रोज बिचारा आंघोळ करतो तो. बरं मला सांगा, एवढं महादेवाला सगळं वाहिलं, कुणाचं कल्याण झालंय का? तुम्ही काही देवाला मूर्ख समजता का? बेलपत्र दिलं, पाणी वाहिलं की महादेव प्रसन्न व्हायला. एवढं वेड आहेत का देव? आणि एवढा सनातन धर्म वेडा आहे का? बहुत सुकृताची. चांगलं कर्म करा, मंदिरात जाऊ नका. मंदिरातला देव घरी येतो. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो नारायण सुखे येतो नारायण सुखे येतो नारायण सुखे येतो. हे तुकोबरायचं वाक्य आहे. नलगती सायास वनांतरा जावे. घर सोडून वनांतराला जायची गरज. सुखे येतो घरा येतो. सुकृताची जोड पाहिजे. घरात चांगलं वागा, कुणाचं वाईट